महाराष्ट्राची खरी चव चाखायची असेल तर हा झणझणीत झुणका म्हणजेच पिठलं एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हा झुणका म्हणजेच पिठलं भाकरीसोबत अप्रतिम लागतं. तर त्यासाठी 2 कांदे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कट करून घ्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ पाणी टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी होईपर्यंत त्याचं एक पातळ बॅटर बनवून घ्या. आणि त्या बॅटरमध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून परत व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये 3 पळ्या तेल टाका. त्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कापलेला लसूण, कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्या. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी रोज एक नवीन अशी रेसिपी घेऊन येत असते. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाका आणि परत एकदा थोडंसं फ्राय करून घ्या. त्यानंतर बेसन पिठाची आपण जी पेस्ट बनवलेली होती ती त्यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित हलवून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा. नंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफेवर होऊ द्या आणि गरमागरम पिठलं तयार आहे. हा पिठलं किंवा झुणका तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. आणि हो, तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.